नमस्कार, मी रतन कुमार. NP न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दारूच्या बाटलीचे मनोगत. होय, आपण बरोबर ऐकलंय. दारूच्या बाटलीचे काय मनोगत आहे या ठिकाणी मी आपल्याशी बोलणार आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्याबद्दल खूप काही ऐकले असेल. कुणी मला आनंदाने साधन म्हटले, कुणी दुःख विसरण्याचा मार्ग म्हटला, तर कुणी प्रतिष्ठेची प्रतीक समजले. दारूची बाटली बोलते बरं का. पण आज मी स्वतः बोलणार आहे, कारण माझ्या शांत काचेच्या देहात हजारो कुटुंबांच्या वेदना कैद आहेत. लाखो अश्रूंचे प्रतिबिंब माझ्यात साठलेले आहे आणि असंख्य उद्ध्वस्त आयुष्याची राख माझ्या स्मरणात अजूनही धगधगत आहे. मी दारूची बाटली बोलते. मी एका कारखान्यात जन्माला येते. माझ्या अंगावर आकर्षक लेबल लावले जाते, मला सुंदर बनवले जाते, कारण मला विकले जायचे असते. दुकानाच्या रॅकमध्ये मी अभिमानाने उभी असते, ताटमानेने उभी असते. पण मला तेव्हा माहीत नसते की माझ्या पुढच्या प्रवासात किती संसाराचे भविष्य काळोखात जाणार आहे. मी स्वतःहून कुणाकडे जात नाही मित्र हो. मला कुणाच्या घरात शिरण्याची अजिबात इच्छाही नसते. पण माणूस मला स्वतःच्या घरी स्वतःचे पैसे खर्च करून घेऊन जातो. सुरुवातीला तो मला पाहुणा असतो, मित्रांसोबत माझे स्वागत करतो. थोडीशीच आहे, फक्त आजच आहे, टेन्शन कमी करण्यासाठी आहे, अशा अनेक कारणांनी माझी ओळख केली जाते. पण मला माहीत असते, माझी ओळख जिथे होते तिथे हळूहळू स्वतःची असलेली ओळख मात्र माणूस हरवत जातो. मी अनेक घरांचे दरवाजे ओलांडले आहे. एका घरात मी गेली तेव्हा तिथे आनंद होता, मुलांचे हसणे होते, आईच्या ओव्या होत्या, वडिलांच्या कष्टांचे समाधान होते. पण काही वर्षांनी मी पुन्हा त्याच घरात पाहिलं तर तिथे भयान शांतता नव्हती. तिथे भीती होती, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते, असुरक्षितता होती, पत्नीच्या डोळ्यात स्वप्न नव्हती, तर अश्रू होते आणि घरातील कर्ता पुरुष माझ्या नशेच्या पूर्णपणे गुलाम झाला होता. मी दारूची बाटली बोलते. मी एका 8 वर्षाच्या मुलाला पाहिलं आहे. रात्री उशिरा त्याचा बाप दारू पिऊन घरी आला. घरात भांडण झाले, शिवीगाळ झाली, आईवर हात उगारला गेला. तो मुलगा कोपऱ्यात बसून थरथरत होता. माझ्या डोळ्यात प्रश्न होता, माझे बाबा अशी का झाले असतील? त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे तर नव्हतेच. पण त्या रात्री त्या बालपणाचा एक भाग कायमचा संपला गेला मित्र. मी एका वृद्ध आईलाही पाहिलं आहे. तिथे आपल्या मुलासाठी उपाशीपोटी दिवस काढलेले होते. त्याला शिकवले होते, वाढवले होते, मोठे केले होते. पण आज तोच मुलगा त्या आईच्या औषधासाठी सुद्धा पैसे देत नाही, कारण त्याचे पैसे माझ्यावर म्हणजे दारूवर खर्च होतात. ती आई हात जोडून रडत होती. तिच्या ओठावर एकच प्रार्थना होती, ईश्वरा माझ्या मुलाला व्यसनातून सोडव. त्या आईंच्या अश्रूमध्ये मला माझेच प्रतिबिंब दिसत होते. लोक म्हणतात दारू माणसाला धैर्य देते, पण मी पाहिलं आहे की माझ्याच नशेत माणूस धैर्यवान होत नाही, तो विवेकशून्य होतो. त्याला योग्य अयोग्य यातील फरक कळेनासा होतो. तो आपल्या प्रिय व्यक्तींनाच दुखवू लागतो. ज्यांच्यासाठी जगायचे असते त्यांनाच तो रडवायला लावतो. मी दारूची बाटली बोलते. मी कित्येक तरुणांना पाहिलंय आहे, त्यांच्या हातात पुस्तके असायला हवी होती, स्वप्न असायला हवी होती, ध्येय असायला हवे होते, पण त्यांच्याच हातात मी आले म्हणजेच दारू आली. सुरुवातीला मजा म्हणून, नंतर सवय म्हणून आणि शेवटी गरज म्हणून. त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी जमवलेले पैसे दारूवर खर्च झाले. त्यांच्या भविष्याच्या पायावर व्यसनांचे ओझे ठेवले गेले. मी कित्येक रुग्णालयाच्या दारात उभी राहिलेली आहे. कुणाचे यकृत निकामी झालेले आहे रुग्ण, अपघातात जखमी झालेले युवक, मानसिक तणावाने त्रस्त झालेली माणसे, या सर्वांच्या आयुष्यात माझी म्हणजेच दारूची सावली होती. डॉक्टर औषध देऊ शकतात, पण तुटलेली नाती डॉक्टर सुद्धा जोडू शकत नाही. शरीरावरील जखमा भरू शकतात, पण मुलांच्या मनावर झालेल्या जखमा सहज भरत नाही. माझ्या नशेत घडलेले अपघात मी पाहिले आहेत.
माझ्या नशेत घडलेले अपघात मी पाहिले आहेत. एक क्षणाचा बेफिकीर निर्णय आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त. घरातून कामावर गेलेला माणूस परततच नाही हो. शाळेतून वडिलांची वाट पाहणाऱ्या मुलाला त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. एका आईची कूस उजळली. एका पत्नीचे कुंकू पुसले गेले. आणि हे सर्व घडले फक्त एका क्षणामुळे. माझे सर्वात मोठे दुःख काय आहे माहितीये? लोक मला दोष देतात, दारूला दोष देतात, पण माझ्यामुळे नष्ट होणाऱ्या प्रत्येक आयुष्याची वेदना मलाही जाणवते. कारण मी दररोज पाहते एका बाटलीसाठी माणूस स्वतःची माणुसकी गमावत आहे, पैसा गमावत आहे, आरोग्य गमावत आहे, प्रतिष्ठा, मान, सन्मान गमावत आहे. आणि या सर्वांचे सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेम करणारी आपली जवळची माणसं गमावत आहे. मित्र हो, मी काचेची बाटली बनलेली आहे. माझी किंमत फार अल्पशा आहे, थोडीशी आहे. पण माझ्यामुळे तुटणाऱ्या नात्यांची किंमत कोण मोजणार? ती अनमोल आहेत. माझ्यामुळे रडणाऱ्या आईच्या अश्रूंची किंमत कोण ठरवणार? माझ्यामुळे हरवलेल्या बालपणाचे मोल कोण सांगणार? आज मी समाजाला एकच विनंती करू इच्छिते. जेव्हा तुम्ही मला हातात घ्याल तेव्हा एकदा तुमच्या मुलांच्या चेहऱ्याकडे पहा, त्यांच्या डोळ्यातली स्वप्न पहा, तुमच्या आईच्या थरथरणाऱ्या हाताकडे पहा, तुमच्या पत्नीतल्या डोळ्यातल्या विश्वासाकडे पहा, तुमच्या वडिलांच्या कष्टाकडे पहा. आणि मग स्वतःला विचारा, एका क्षणाच्या नशेसाठी मी हे सर्व गमावायला तयार आहे का? जर उत्तर नाही असेल तर मला तिथेच सोडून द्या. कारण मी आनंद देत नाही. मी फक्त आनंदाचा भ्रम निर्माण करते. मी दुःख दूर करत नाही, त्याला अधिक खोलवर रुजवते. मी समस्या सोडत नाही तर नवीन समस्या निर्माण करते. म्हणून मी दारूची बाटली आहे. मला रिकाम्या करण्यासाठी अवघी काही मिनिटं लागतात, पण माझ्यामुळे रिकामे झालेले आयुष्य भरून काढण्यासाठी अनेक जन्म अपुरे पडतात मित्र. म्हणून आज माझे हे मनोगत वाचणाऱ्या प्रत्येकाला आणि ऐकणाऱ्याला मी आज हात जोडून विनंती करते, माझ्यापासून दूर राहा. तुमच्या मुलांच्या भविष्याला जवळ करा. माझ्या नशेपेक्षा तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा. माझ्या खोट्या आणि क्षणिक आनंदापेक्षा तुमच्या कुटुंबाच्या खऱ्या प्रेमाला जपा. कारण दारूची बाटली फुटली तर फक्त काचांचे तुकडे होतात, पण दारूच्या व्यसनाने संसार तुटला तर आयुष्यभर मनाचे तुकडे वेचावे लागतात मित्र. आणि त्या तुकड्यांना जोडणारी कोणतेही दुकान, कोणताही डॉक्टर, कोणतेही औषध जगात आजवर निर्माण झालेले नाही मित्र. म्हणून तुम्हाला या मनोगताच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की दारू पिऊ नका, आपला संसार सांभाळा, सुखी राहा, निरोगी राहा. नमस्कार.